तर डोंबिवलीमधील आयरे रोडवर असलेले प्रतिपंढरपूर विठ्ठल रखुमाई मंदिर या मंदिरामध्ये आज पहाटे 4 वाजल्यापासूनच भक्तगण दर्शनासाठी रांगेत उभे होते। ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही अशा भक्तांसाठी शिवसेना शहर प्रमुख स्थानिक नगरसेवक राजेश मोरे हे या मंदिरामध्ये आयोजन करत असतात। तर राजेश मोरे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। पाहूया। अवघाची रंग रंगला विठुराया तुझ्या नामाचा असाच नाम घोष जो आहे तो डोंबिवलीमध्ये होत आहे। आणि डोंबिवलीमध्ये मी आता आयरे रोडवर एका पुरातन मंदिरात आहे, ज्या मंदिराला जवळजवळ 80 ते 90 वर्ष झालेले आहेत। आणि माझ्यासोबत आता शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मोरे आहेत आणि संबंध वारकरी मंडळसुद्धा आहे। आपण त्यांना विचारणार आहोत की कशा आज आषाढी एकादशी निमित्त साजरा करत आहात। डोंबिवलीमधील अतिशय जुना पुरातन मंदिर असलेला हा दत्तनगर आयरे येथील विठ्ठल मंदिर इथे सालाबादप्रमाणे आषाढी कार्तिकी एकादशी असेल, वारीचा समुदाय असेल, कीर्तन महोत्सव असेल, असे याप्रमाणे या विठ्ठल मंदिरात प्रचंड भाविक असं दर्शनाला येत असतात। आज आषाढी कार्तिक आहे, मोठा दिवस आहे आणि या मोठ्या दिवसाला प्रचंड अशी सकाळपासून 5 वाजल्यापासून सकाळपासून लाईन लागलेली आहे। भाविक लोक दर्शन घेत आहेत। आपण तुम्ही बघत असाल की सालाबादप्रमाणे तुळशीचं वाटप असेल, खिचडीचं वाटप असेल, केला वाटप असेल आणि अनेक भाविक महिला असतील, पुरुष असेल, युवा असतील देवाच्या दर्शनाला येत असतात। देवाच्या पायावर डोकं ठेवत आशीर्वाद घेत असतात आणि काहीतरी मागणी करत असाल। असा हा आपला विठुराया सर्वांना पावणारा, सर्वांना आशीर्वाद देणारा आज प्रचंड महाराष्ट्रभर सर्व भाविकांचा उत्साह आहे। प्रतिपंढरपूर असलेल्या ह्या विठ्ठल मंदिरात आपल्या लाडक्या भक्तांसाठी त्यांनी प्रार्थना केलेली आहे, अर्जव केलेला आहे विठुरायाकडे। आणि ह्याच विठ्ठलरायाला त्यांनी साकडं घातलेलं आहे की या आकांक्षा या शहराच्या त्या पूर्ण होऊ देत। व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर जाधवसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।